नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आज मी भूमकर चौकामध्ये उभा आहे। आता हा जो भूमकर चौक आहे तो वाकडमध्ये पण आहे, पण मी आंबेगावच्या भूमकर चौकात उभा आहे। आता या भूमकर चौकाची खासियत काय आहे की भूमकर चौकाच्या वरून पुणे बेंगलोर हायवे गेलेला आहे आणि भूमकर चौकाच्या एका बाजूला नरेची हद्द आहे, एका बाजूला आंबेगावची हद्द आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो अगदी भूमकर चौकाला लागूनच आहे। म्हणजे पुणे बेंगलोर हायवे लगत जर तुम्ही मोठ्या कार्पेटचे 2 आणि 3 BHK फ्लॅट बघत असाल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो। आता खास करून जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून हा व्हिडिओ बघत असाल, जसं कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, त्यानंतर वाई, फलटण ह्या भागातून, आणि जर पुण्यामध्ये एक लक्झुरियस प्रोजेक्टमध्ये 2 आणि 3 BHK घ्यायचा प्लॅन करत असाल तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन होऊ शकतो। पश्चिम महाराष्ट्रातले जी लोक आहेत ती पुण्याच्या पश्चिम भागामध्ये फ्लॅट घेत असतात, पण आता तुम्हाला वेस्ट पुण्यामध्ये जायची गरज नाही आहे, कारण जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातूून पुण्याच्या दिशेला येत असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिले दक्षिण पुणे लागतं, म्हणजे कात्रज, नरे, धायरी, आंबेगाव भाग। पण या भागामध्ये तसे लक्झुरियस प्रोजेक्ट बनत नाही, फक्त अफोर्डेबल प्रोजेक्ट बनतात। पण हा दक्षिण पुण्याचा वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या लक्झुरियस ॲम्युनिटीज, मोठ्या कार्पेटचे फ्लॅट, स्पेशियस असं प्रोजेक्ट, सगळ्या गोष्टी वन रूप बघायला मिळणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत, सॅम्पल फ्लॅट पण दाखवणार आहोत, तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया, कारण हा फर्स्ट होमचा प्रोजेक्ट आहे, तर तुमच्यासाठी लोकेशन जो विषय आहे तो खूप मॅटर करेल। तर लोकेशन मी स्क्रीनवर पण टाकतो, एक्सप्लेन पण करतो, आणि जेव्हा कधी तुम्ही साईट व्हिजिटचा प्लॅन कराल त्यावेळेस तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून हवं असेल तर गुगल लोकेशन पण मागवा। तसं या प्रोजेक्टचं लोकेशन एवढं प्राईम आहे, एवढं हॉट लोकेशन आहे, अगदी भूमकर चौकाला लागूनच प्रोजेक्ट आहे, त्यामुळे प्रोजेक्ट शोधायला तसा काही विशेष तुम्हाला त्रास होणार नाही। सो प्रोजेक्टचं लोकेशन सांगायचं झालं तर कात्रज बस डेपो जे आहे, कनेक्टिव्हिटी सांगतो मी तुम्हाला नियर बाय, तर कात्रज बस स्टॉप 3.3 किलोमीटरवर आहे। सिंहगड रोड आहे, म्हणजे वडगाव ब्रिज तुम्ही कन्सिडर करू शकता, तो 4.5 किलोमीटरवर आहे। वारजे ब्रिज म्हणजे त्याचा पुढचा जो ब्रिज आहे वारजे, तो 5 किलोमीटरवर आहे। आता ते एंटरटेनमेंटचे लोकेशन कनेक्टिव्हिटी सांगायची झाली तर जे कात्रेजचं सर्पोद्यान आहे ते 3 किलोमीटरवर आहे। सिटी प्राईड सिनेमा जे आहे अभिरुची मॉलचं सिंहगड रोडचं, ते 3.4 किलोमीटरवर आहे। फन टाईम मल्टीप्लेक्स जे आहे सिंहगड रोडचं, ते 3.7 किलोमीटरवर आहे। आता शॉपिंग मॉलबद्दल जर सांगायचं झालं तर डीमार्ट 1.6 किलोमीटरवर आहे। आता इथं 2 डीमार्ट आहे, एक अभिरुची मॉलमध्ये पण डीमार्ट आहे, जे की मी मगाशी तुम्हाला सांगितलं 3.4 किलोमीटरवर आहे, आणि दुसरं डीमार्ट जे आहे ते कात्रज बायपासला लागून आहे शेल पंपाजवळ, तर ते डीमार्ट 1.6 किलोमीटरमध्ये आहे, कारण हा जो प्रोजेक्ट आहे तो प्रॉपर आंबेगावमध्ये आहे। त्याच्यानंतर रिलायन्स डिजिटल 2.9 किलोमीटरवर आहे, क्रोमा पण 2.9 किलोमीटरवर आहे, KK मार्केट 5.9 किलोमीटरवर आहे। आता रेस्टॉरंट सांगायचं झालं तर मॅकडॉनल्ड जे आहे ते 1.7 किलोमीटरवर आहे। त्यानंतर अंगण प्युअर वेज जे आहे ते 2.6 किलोमीटरवर आहे। कल्याण बेळ कात्रजची 2.6 किलोमीटरवर आहे। वेदांत हॉटेल जे आहे ते 3.7 किलोमीटरवर आहे। बाकी ह्या प्रोजेक्टच्या नियर बाय GSPM कॉलेज पण आहे, म्हणजे ब्रिजच्या पलीकडं GSPM कॉलेज आहे, GSPM कॉलेज खूप फेमस आहे। त्या व्यतिरिक्त सिंहगड इन्स्टिट्यूट जे कात्रज बायपासला ते पण आहे, म्हणजे शाळा कॉलेजेससुद्धा ह्या प्रोजेक्टच्या नियर बाय लागून आहेत, आणि ह्या प्रोजेक्टच्या जवळपास अनेक चांगले प्रोजेक्ट ह्याच्या आधी झालेले आहे। आणि जेव्हा कधी तुम्ही साईट व्हिजिटचा प्लॅन कराल एकदा नक्की आम्हाला संपर्क करा, स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा, जेणेकरून आमची जी टीम आहे ती तुम्हाला ह्या प्रोजेक्टसोबत इथे नियर बाय जे प्रोजेक्ट चालू आहेत ते सुद्धा दाखवतील, आणि त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की कम्पेअर करायला सोपं जाईल की कुठल्या कार्पेटचा किती रेट जातोय, आणि मग ह्या प्रोजेक्टमध्ये तो तुम्हाला कसा परवडतोय, किंवा तुम्ही जे अमाऊंट देताय त्याच्यात कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळतात, म्हणजे ओपन स्पेस असेल, ॲम्युनिटीज असेल, किंवा मोठं घर, कार्पेट किती मोठा मिळतो, खास करून कार्पेटवर तुम्ही फोकस करायला पाहिजे। या सगळ्या ज्या गोष्टींचं जे कंपॅरिझन आहे ना ती आमची टीम तुम्हाला नक्की करेल, आणि तुम्हाला माहितीच आहे की आमचे जे ॲडवायझर आहेत ते तुम्हाला हेल्प करतात, पण आमची कंपनी, आमचे ॲडवायझर कधीच तुम्हाला कुठले चार्जसुद्धा करत नाही। सो नक्की जेव्हा प्लॅन कराल एकदा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा नक्की प्रयत्न करा। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट थोडा डिटेलमध्ये समजून घेऊया। तर हा जो प्रोजेक्टच्या समोर रोड दिसतोय तुम्हाला, हा नरेकडून इथे कात्रजच्या दिशेला जातो वाया दत्तनगर, तर हा 100 फुटाचा रोड आहे, जो की आत्ता जागेवर तुम्ही बघितला तर 18 मीटरचा साधारणतः रोड आहे, म्हणजे 50 फुटाचा रोड ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, आणि तो भविष्यात वाईड होणार आहे। तर त्या हिशोबाने हा सगळा प्रोजेक्ट बनवला जातो आहे, आणि ह्याच्यात टोटल 5 बिल्डिंग असणार आहे। त्यातली A जी बिल्डिंग तुम्हाला इथे दिसते ही कमर्शियल बिल्डिंग असणार आहे, जी की फ्युचर डेव्हलपमेंटमध्ये येणार आहे। त्या कमर्शियल बिल्डिंगच्या बॅक साईडला इथं तुम्हाला ग्राउंडच्या सर्व ॲम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर ही बिल्डिंग जी आहे ती B असणार आहे, ही C असणार आहे, ही D असणार आहे, ही E असणार आहे। आता जे सेलिंग चालू आहे ते हे या ई बिल्डिंगचं इथे
चालू आहे, ज्याच्यामध्ये 146 फ्लॅट असणार आहे. प्रत्येक फ्लोअरला इथे 4 फ्लॅट असणार आहे. त्यातले जे कॉर्नर फ्लॅट आहेत, हे जे दिसतात तुम्हाला, हे 3 BHK असणार आहे ते कॉर्नरचे, आणि मधले जे फ्लॅट आहेत ते 2 BHK असणार आहेत. म्हणजे एका फ्लोअरला टोटल 4 फ्लॅट जे आहेत ते 2 BHK असणार आहे, आणि 4 फ्लॅट जे आहेत ते 3 BHK असणार आहे. प्रत्येक फ्लोअरला 3 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. साधारणतः ह्या 4 बिल्डिंगमध्ये मिळून 548 फ्लॅट असणार आहे, आणि म्हणजे 548 युनिट पूर्ण असणार आहे. आता ह्या बिल्डिंगचं सेलिंग चालू आहे, आणि फेब्रुवारीमध्ये ही जी बिल्डिंग आहे डी बिल्डिंग, याचं लॉन्चिंग करण्यात येणार आहे. इथे 5 फ्लोअर जे आहेत खालच्या साईडला, हे जे तुम्हाला दिसतात हे सगळे कार पार्किंगचे 5 फ्लोअर असणार आहे. ज्याच्या म्हणजे प्रत्येक फ्लॅटसमोर तुम्हाला एक रिझर्व कार पार्किंग जी मिळणार आहे ती इथे असणार आहे खालच्या साईडला. त्याच्यानंतर इथे जे ॲम्युनिटीज आहेत, ह्या ग्राउंडला ॲम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत, ज्या मी स्क्रीनवर टाकतो आहे. तुम्ही बघून घ्या ग्राउंडवर कुठल्या कुठल्या ॲम्युनिटीज देण्यात आले. खूप सुंदर ॲम्युनिटीज इथे बनवण्यात आलेल्या आहेत. या साईडला एक एंट्री एक्झिट इथे असणार आहेत, आणि ह्या ज्या ॲम्युनिटीज तुम्हाला इथे दिसतात ह्या सगळ्या टॉप टेरेसवर ॲम्युनिटीज असणार आहेत, जसे की स्विमिंग पूल वगैरे. हा टेम्परेचर कंट्रोल स्विमिंग पूल असणार आहे, आणि सर्व ॲम्युनिटीज जे आहेत ते मी स्क्रीनवर टाकतो, तुम्ही बघून घ्या. आणि ह्या ज्या 4 ॲम्युनिटीज दिसतात तुम्हाला, 1, त्यानंतर हे 2, त्यानंतर 3, म्हणजे बेसिकली इंडोर गेम, योगा, हे मेडिटेशन, हे सगळे झोन जे आहेत हे कवर्ड असणार आहे टेरेसवर. तर ॲम्युनिटीज जे आहेत त्यासुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला खूप साऱ्या देण्यात आलेल्या आहेत. आता ही डी बिल्डिंग आहे, ह्याच्यापर्यंत मागं पण एक सोसायटी आहे, तिथे येतो. पण जे बिल्डिंगचं आता सेलिंग चालू आहे, ही 3 साईड ओपन असलेली बिल्डिंग आहे. ही ॲम्युनिटी स्पेस जी तुम्हाला इथे दिसते, जिथे भविष्यात गव्हर्नमेंटच्या ॲम्युनिटीज येणार, ही गव्हर्नमेंटला हँडओव्हर केली गेली जमीन. आणि ह्या बॅक साईडने हा जो पुणे बँगलोर हायवे तो जातो. या समोरच्या साईडला इथे स्वामीनारायण मंदिर आता एक्झिस्ट करत आहे. तर त्यामुळे याचं या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते खूप प्राईम आहे. ग्राउंडच्या ॲम्युनिटीज अतिशय सुंदर इथे बनवण्यात आलेले. इथं बस बे पण देण्यात आले, म्हणजे तुमची मुलं जेव्हा शाळेत जात असतील त्यावेळेस बसला थांबायला सुद्धा इथे एक एरिया बनवण्यात आलेला आहे, जिथे स्कूल बस ज्या आहेत त्या थांबवू शकतील. बिल्डिंगचं एलिव्हेशन अतिशय सुंदर आहे. आता ह्या ज्या 2 बिल्डिंग आहेत बी आणि सी, या 19 मजल्याच्या असणारे, आणि खाली 5 फ्लोअर जे ते कार पार्किंगला देण्यात आलेत. आणि ही जी डी आणि ई बिल्डिंग आहे ही 18 मजल्याची असणार, म्हणजे एक फ्लोअर कमी असणार आहे. ह्यालाही खाली 5 फ्लोअर जे ते कार पार्किंगचे इथे देण्यात आलेले आहेत. ह्या साईडला बघा तुम्ही टेम्पलसुद्धा आहे. सो ॲम्युनिटीजसुद्धा खूप सुंदर आहे, ज्या मी स्क्रीनवर टाकतो, तुम्ही बघून घ्या. आता आपण काय करूया, ह्या साईडला सॅम्पल फ्लॅट पण बनवून तयार आहे. तो सॅम्पल फ्लॅटसुद्धा एकदा व्यवस्थित बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला फ्लॅटचा कार्पेट कसं असेल याचीसुद्धा इथं निश्चित आयडिया येईल. आता इथे 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट बनवून तयार आहे, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्या आधी हे समजून घ्या की प्रत्येक फ्लॅटच्या समोर तुम्हाला ही जी स्पेस आहे ती अतिरिक्त मिळते. इथं तुम्ही शू रॅकचं वगैरे प्लॅन करू शकता. आता शू रॅकचा प्लॅन आतमध्ये पण करू शकता, किंवा ही जी एक्स्ट्रा मिळालेली स्पेस आहे जवळजवळ नाही म्हणजे ते अशी 10 फूट आहे आणि अशी 4 फूट आहे, म्हणजे 40 स्क्वेअर फुटाची एक्स्ट्रा स्पेस तुम्हाला मिळते. तुम्ही इथं शू रॅकचं प्लॅनिंग करू शकता, आणि प्रत्येक फ्लॅटला ही मिळते. आता ही जी स्पेस आहे ही 3x4ची परत वेगळी आहे. आता ही लिगली जे आहे ते इथं तुम्ही करू शकता शू रॅकचं प्लॅन, जर तुम्हाला बाहेर करायचं नसेल तर, कारण की हा लेआउटमध्ये बनवलेला स्पेस असतो. आता हा जरी 3 BHK असेल तर ह्याच्यात मी तुम्हाला 2 BHK पण एक्सप्लेन करतो. ह्याचा 1046 कार्पेट आहे. आता हा जर लिव्हिंग बघितला तर 17x11चा हा लिव्हिंग आहे, म्हणजे याची लांबी 17 आहे आणि रुंदी जी आहे ती 11 फुटाची तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. आता हेच जर तुम्ही 2 BHKमध्ये बघितला तर 15.5 बाय 10.5चा लिव्हिंग स्पेस येतो, आणि इथं 3 BHKमध्ये 17x11चा लिव्हिंग स्पेस येतो. त्यालाही इथे तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे, ज्याची साईज जी आहे ती 11x5 असणार आहे. म्हणजे याची जी लांबी आहे ती 5 फूट असणार आहे, आणि जी रुंदी आहे ती असणार आहे 11 फूट. 11x5ची ही बाल्कनी, म्हणजे 55 स्क्वेअर फुटाची बाल्कनी आहे. त्याला MS ची रेलिंग देण्यात आली. आणि चांगली गोष्ट काय, हे जे आहे ना त्याचं फुल साईज देण्यात आलेलं आहे. हे असं आता इथं स्लायडिंग दिलं ना तर ते अर्ध बंद राहतं, पण असं जर दरवाजा देण्यात आला तुम्हाला तर हा पूर्ण उघडतो. आणि मग ह्याच्यात जर तुमच्या घरात काही पार्टी फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो यूज करता येतो अखंड असा. त्याच्यानंतर या साईडला तुम्हाला डायनिंग स्पेस देण्यात आलेला आहे, ज्याची साईज 8.10x7 असणार आहे 3 BHKमध्ये. आणि हाच डायनिंग स्पेस जर तुम्हाला 2 BHKमध्ये मिळाला तर तो 9.2x6.2 असणार आहे. आता इथे 2 BHKचा कार्पेट 746 स्क्वेअर फूट आहे, त्यामुळे साहजिक हे सगळ्या जे एरिया आहेत थोडं थोडं कमी तुम्हाला भेटणार आहे. आता हे आहे किचन. तर किचन आणि हे युटिलिटी एरिया, म्हणजे ज्याला आपण ड्राय बाल्कनी म्हणतो, तर हे असं 2 तुम्हाला इथं बघायला भेटेल. तर किचनची साईज जी आहे 3 BHKमध्ये ती 10x8 म्हणजे 80 स्क्वेअर फूटची आहे. आणि हा युटिलिटी एरिया आहे ज्याला आपण ड्राय बाल्कनी म्हणतो, ही या साईडला देण्यात आली, जी की 10x3.5 फुटाची असणार आहे. आणि हाच जर तुम्ही 2 BHKचं किचन बघितलं तर 8.6x11.9 असणार आहे, म्हणजे इन्क्लुडिंग ड्राय बाल्कनी. त्याच्यानंतर ह्या साईडला जर तुम्ही आतमध्ये गेलात तर इथं तुम्हाला
हात धुण्यासाठीची जागा असते ती देण्यात आली आहे. आता इथं सगळ्या जॅगवॉरच्या सी पी सॅनिटरी फिटिंग जे आहेत ते जॅगवॉर कंपनीचे देण्यात आले. हे एक बेडरूम आहे ज्याला चिल्ड्रन बेडरूम तुम्ही म्हणू शकता किंवा 3 BHKमध्ये आजकाल लोकांना कोवर्किंग स्पेस म्हणून पण यूज करतात, ज्याची साईज 12.1 × 10.6 10.5 फूट आहे. साधारणतः 12 बाय 10.5चं तुम्ही बघू शकता. फुल साईज विंडो आहे. याच्यानंतर याला तुम्हाला जे सेफ्टी ग्रिल आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत. आजकाल फुल साईज विंडो तुम्हाला ह्यासाठी देतात की उजेड जो आहे तो चांगल्या म्हणजे तुमच्या घरात यावं म्हणून फुल साईज विंडो ज्या आहेत त्या देण्यात येतात. त्याच्यानंतर आता हेच बेडरूम जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं 2 BHKमध्ये तर हे 10 बाय 10चं आहे, म्हणजे 2 फुटांनी छोटं बेडरूम आहे. आता हे दुसरं बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता ह्या साईडला. हे असं बेडरूम ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटेल. दुसरं बेडरूम ज्याला आपण म्हणू शकतो जे 11 बाय 10चं इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ओके. आणि ह्याला एक अटॅच बाल्कनी पण असणार आहे ज्याची साईज 11 बाय 4 असणार आहे. आता 2 बाल्कनी देण्यात आले 3 BHKला. आणि हा जो तुम्हाला व्ह्यू आहे म्हणजे आत्ता जी बिल्डिंगचं सेलिंग चाललं आहे बिल्डिंगचा, तिथून तुम्हाला हा असा पुणे बँगलोर हायवेचा बाल्कनीतून व्ह्यू जो आहे तो मिळतो. तो हा ॲक्च्युअलच व्ह्यू असा मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही ह्या साईडला आला तर ह्या बेडरूमची साईज जी आहे ती 13 बाय 11 आहे जशी मी तुम्हाला सांगितली. आणि हे एक बेडरूम आहे, तिसरं बेडरूम ज्याची साईज जी आहे ती 13 बाय 11 तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे, ज्याला इथे अटॅच टॉयलेट बाथरूम पण असणार आहे, ज्याची साईज जी आहे ती 7.7 × 4.6 देण्यात आलेली आहे. आणि हेच 2 BHKमध्ये जे बेडरूम आहे ते 12 बाय 10चं तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. थोडं छोटंसं बेडरूम आहे. बाकी 4.6 × 3.3चं बाल्कनी स्पेस असणार आहे. म्हणजे ही जी बेडरूम तुम्ही बघितली 2 नंबरची ती 2 BHKची दुसरी बेडरूम आहे. तर असा हा पूर्ण लेआउट आहे. तर 2 BHKचा जो कार्पेट आहे तो इथे असणार आहे 747 आणि 755. आणि आत्ता जो तुम्ही 3 BHKचा कार्पेट बघितला हा होता 1047 स्क्वेअर फूटचा. तर 1046 स्क्वेअर फूटचा हा 3 BHK होता. तर ज्या साईजेस आहेत म्हणजे जसं त्याच्यातलं एक बेडरूम तुम्हाला 2 BHKमध्ये कमी होईल आणि ज्या लिव्हिंगच्या साईजेस आहेत ते किंवा डायनिंगच्या किचनच्या ह्या साईजेस थोड्या कमी येणार. पण बनावट जी आहे साधारणतः बनावट बिल्डर कशा पद्धतीने तुम्हाला देतात, कुठल्या पद्धतीचे जसं आता लॉक जे आहेत ते युरोपाचे आहेत, CP सॅनिटरी फिटिंग जॅगवॉरच्या आहेत. आता स्विचेस जर तुम्ही इथं बघितल्या तर त्या लिग्रँडच्या आहेत. तर ह्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या सेमच राहतात, त्याच्यात काही तुमच्या बदल होत नाही. 2 आणि 3 BHKचा फक्त कार्पेट जो आहे त्या हिशोबाने लिव्हिंग आणि डायनिंग आणि ज्या बाकीच्या साईज ज्या आहेत त्या इथे कमी जास्त होतात. बाकी खूप सुंदर पद्धतीने जो सॅम्पल फ्लॅट आहे तो बनवून ठेवण्यात आलेला आहे. तर लक्झुरियस सेगमेंटमधला हा प्रोजेक्ट आहे. प्राइसिंग अफोर्डेबलच आहे, पण बनावट जी आहे ती पूर्णपणे ईस्ट आणि वेस्ट पुण्यामध्ये जे प्रोजेक्ट बनतात त्या धर्तीवर हा प्रोजेक्ट इथे बनवण्यात येत आहे. सो आता आपण या प्रोजेक्टच्या ज्या प्राइसिंग आहेत त्या समजून घेऊ. तत्पूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका, जेणेकरून जे तुमचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा या प्रोजेक्टची माहिती मिळू शकेल. आणि दर शुक्रवार, शनिवार, रविवारी आम्ही नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि यूट्यूबवर अपलोड करत असतो. तर तुम्हीसुद्धा दर शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 ह्या वेळेत आमच्या नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी मुळीच विसरू नका. आणि त्यासाठी काय करावं लागेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर 2 BHKमध्ये 2 कार्पेट इथे देण्यात आले, 747 आणि 755 स्क्वेअर फूट. तर 747 स्क्वेअर फूट जो कार्पेटचा 2 BHK आहे त्याची पॅकेज कॉस्ट इथे 80,88,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि जो 8 स्क्वेअर फूटने मोठा फ्लॅट आहे 755 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट इथे जाते 81,66,000. आता 3 BHKमध्ये 3 कार्पेट आहेत, त्यात पण काही खूप जास्त डिफरंट नाही. 1046 स्क्वेअर फूटचा जो 3 BHK आहे आता त्याची पॅकेज कॉस्ट 1,10,00,000 जाते. 1052 जो आहे त्याची पण पॅकेज कॉस्ट 1,10,00,000 जाते. आणि तिसरा जो आहे 1060 स्क्वेअर फूटचा त्याची पॅकेज कॉस्ट 1,11,00,000 रुपये जाते. तर हे 5 व्हेरियंट इथे देण्यात आलेले आहे. जी सगळ्यात शेवटची बिल्डिंग आहे बिल्डिंग. आणि बिल्डिंगचं जे लॉन्चिंग आहे ते फेब्रुवारी महिन्यात इथे करण्यात येणार आहे, म्हणजे त्याची विक्री जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे. ॲज पर रेरा या प्रोजेक्टचं पोझिशन एप्रिल 2028ला आहे, पण बिल्डरची जी कमिटमेंट आहे ती डिसेंबर 2027ची आहे. सो ह्या सगळ्या या प्रोजेक्टच्या डिटेल्स होत्या. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला विचारू शकता किंवा कमेंटसुद्धा करू शकता. आणि अजून तुम्ही कुठल्या एरियात प्रॉपर्टी सर्च करता हे सुद्धा कमेंट करून आम्हाला सांगू शकता. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.